नर्मदाताई सकाळी उठून किचनमध्ये चहा बनवण्यासाठी जात होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्यांच्या नवऱ्याने जाऊन दार उघडलं तर समोर अंजलीला बघून त्यांना आश्चर्य वाटलं. ती पुढे येऊन त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली, बाबा, मला तिथे एकटीला अजिबात करमत नाही, त्यामुळे मी इकडे निघून आले. असं म्हणत ती रडायला लागली. तिच्या सासऱ्यांना असं वाटलं की पुढे जाऊन तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवावा, तिला सांगावं की रडू नकोस, पण बायकोच्या भीतीने ते गप्प बसले. तेवढ्यात अंजलीची सासू रागात बाहेर आली आणि म्हणाली, आता इथं काय घ्यायला आली आहेस? आमच्या पोराला तर गिळून बसलीस. हे ऐकून अंजली स्तब्ध झाली. तिचा सासरा म्हणाला, अहो मालकीनबाई, हे काय बोलताय तुम्ही? जा सुनबाई, तू आत घरात जा. अंजली खाली मान घालून नितीनच्या खोलीत गेली. खोलीत आल्यावर तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. 1 महिन्यापूर्वीच कार अपघातात नितीनचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याचे आईबाबा नागपूरला आले होते. नितीनचा अंतिम संस्कार झाल्यावर ते गावी परत आले आणि अंजली तिथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. तिला माहीत होतं की नितीनचे आईबाबा या लग्नामुळे खुश नव्हते, कारण नितीन आणि अंजलीने लव्ह मॅरेज केलं होतं. अंजलीने लव्ह मॅरेज केल्यामुळे तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिच्याशी सगळे संबंध तोडले होते. अंजलीची आई आता या जगात नव्हती. अंजलीच्या सावत्राईने पहिल्यापासूनच तिच्या वडिलांना तिच्यापासून लांब केलं होतं, तिच्या विरुद्ध केलं होतं. आणि जेव्हा अंजलीने तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न केलं तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिचं तोंड पण बघण्यास नकार दिला होता. तिचं माहेर कायमचं तुटलं होतं. पण अशा दुःखाच्या वेळी पण तिचे आई वडील तिचे सांत्वन करण्यासाठी आले नव्हते. अंजलीने विचार केला होता की लग्नानंतर नितीनच्या आईबाबांमध्येच तिच्या आईवडिलांना बघेल, पण इथे हे लोक पण नाराज होते. नितीन प्रत्येक वेळी म्हणायचा, माझे आईबाबा जास्त दिवस माझ्यावर नाराज राहणार नाहीत. पण सगळं काही ठीक व्हायच्या अगोदरच नितीन या जगातून निघून गेला. अंजली इथे एका खास कामासाठी आली होती आणि ते काम पूर्ण झाल्यावर जर नितीनच्या आईबाबांनी तिला थांबायला सांगितलं तर ती थांबणार होती. हळूहळू तिला इथे येऊन 1 महिना झाला होता. ती सगळ्या पद्धतीने तिच्या सासू सासऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची सासू सारखी तिच्यावर नाराज असायची. एकदा रात्री सासूला औषध द्यायला येत असताना तिनं ऐकलं. तिची सासू तिच्या सासऱ्यांना म्हणत होती, अहो ऐकलं का? जर आपला मुलगा नितीनच आता या जगात राहिला नाही तर ही नालायक मुलगी तोंड घेऊन आपल्या घरी का आली आहे? नक्कीच ही आपल्या प्रॉपर्टीसाठीच आपल्याशी गोड गोड वागण्याचा प्रयत्न करत आहे. जर तिचे आई वडील तिच्याशी काही नातं ठेवत नसतील तर आपण तरी तिला आपल्या घरात कशाला ठेवून घेऊ? आपण पण तिला आपल्या घरातून धक्के मारून हाकलून देऊ. हे ऐकून अंजलीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती तिथूनच परत निघून गेली. संध्याकाळी जेव्हा तिची सासू खोलीतून बाहेर आली तेव्हा तिने सासूला औषध दिलं आणि म्हणाली, आई, तुमची औषध संपत आली होती म्हणून मी ते आणून ठेवले आहेत. असं म्हणून ती शांतपणे किचनमध्ये निघून गेली आणि रात्रीचं जेवण बनवायची तयारी करायला लागली. त्याचवेळी एका बाजूला चहा बनवायला ठेवला, पण तिचं लक्ष कामात लागत नव्हतं. राहून राहून तिचे डोळे भरून येत होते. अधूनमधून तिच्या हुंदक्यांचा आवाज येत होता, पण तिचं दुःख, तिला होणारा त्रास समजून घ्यायला कोणीच नव्हतं. तिला आपलं असं म्हणणारं कोणीच नव्हतं. रात्रभर तिला झोप लागली नाही. हळूहळू तिला जाणवायला लागलं की तिच्या सासूचं वागणं तिच्याशी व्यवस्थित नव्हतं. तिचे सासरे जास्त काही बोलत नव्हते. तिला समजतच नव्हतं की या परिस्थितीत काय करावं. एका आठवड्यानंतर सारासार विचार केल्यानंतर तिने ठरवलं होतं की तिला काय करायचं आहे ते. एक दिवस तिचे सासू सासरे सकाळी झोपून उठले तर घरात अंजली कुठेच दिसत नव्हती. तिची सासू लगेच ओरडायला लागली आणि म्हणाली, घरातलं सगळं किमती सामान दागदागिने घेऊन ती पोरगी पळून गेली. पण तिच्या नवऱ्याने तिला शांत केलं. मग त्यांना जेवणाच्या टेबलावर एक पाकिट दिसलं. त्यांनी ते पाकिट उघडून बघितलं तर त्यात एक पत्र होतं. ते पत्र वाचून त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते पत्र त्यांच्या हातातून गळून खाली पडलं. ते धाडकन खुर्चीवर बसले. नर्मदाताई त्यांची अशी अवस्था बघून जरा टेन्शनमध्ये आल्या. त्यांनी ते पत्र उचलून वाचायला सुरुवात केली. पत्र वाचून त्यांच्या पायाखाली जमीनच उरली नाही. त्यांच्या डोळ्यातून पण घळाघळा अश्रू व्हायला लागले. त्या पत्रात लिहिलं होतं,
आई बाबा नमस्कार. माझ्या आईवडिलांकडून मला कधीच प्रेम मिळालं नाही. आई तर मी लहान असतानाच मला सोडून देवाघरी गेली होती. मग वडिलांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या आईने मला कधी तिची मुलगी मानलंच नाही आणि माझ्या वडिलांना पण भडकवून माझ्या विरोधात केलं. मग माझ्या आयुष्यात नितीन आला. नितीनने मला खूप प्रेम दिलं, ज्यासाठी मी लहानपणापासून आसुसलेले होते. नितीनला मला कुठल्याही किमतीत गमवायचं नव्हतं. पण बघा ना, नितीने कसं माझ्यापासून नितीनला हिरावून घेतलं. देवाला पण मला मिळणार प्रेम बघवत नाही. मी विचार केला, जे व्हायचं आहे ते होऊन गेलं. नितीनचे आई बाबा माझे पण आई बाबा आहेत. मी त्यांच्यासोबत माझं पुढचं सगळं आयुष्य घालवेन. मी तुमचं प्रेम मिळवायला इथे तुमच्याजवळ आले होते. पण तुम्हाला असं वाटलं की मी तुमच्या संपत्तीच्या लालचेपोटी इथे आले आहे. पण मला तुमची संपत्ती नको होती. फक्त थोडंसं प्रेम, माया हवी होती. पण असं वाटत आहे की ते पण माझ्या नशिबात देवानं लिहिलं नाही. मी जबरदस्ती स्वतःला तुमच्यावर थोपवू शकत नाही. त्यामुळे इथून कायमची दूर निघून जात आहे. नितीनने मला बँकेच्या खात्यात नॉमिनी बनवलं होतं. त्याच्या जाण्यामुळे त्याच्या विम्याचे जे पैसे मिळाले आहेत ते पण मी तुम्हाला देऊन जात आहे. कारण या पैशावर माझ्यापेक्षा तुमचा जास्त अधिकार आहे. मी काय कुठे पण मेहनत करून माझं पोट भरेन. पण कुटुंबाचं, आईबापाचं सुख या जन्मात तरी बहुतेक माझ्या नशिबात नाही. आता ते पत्र नर्मदाताईंच्या डोळ्यातल्या पाण्याने भिजलं होतं. त्या पण धाडकन खुर्चीवर बसल्या. ते पत्र त्यांना खूप काही सांगून गेलं होतं. समोरच 10 लाखांचा चेक ठेवला होता. नर्मदाताई प्रत्येक वेळी अंजलीला संपत्तीची लालची म्हणत होत्या. त्यांना असं वाटत होतं की अंजली त्यांच्या मुलाला त्यांची संपत्ती बघून फसवलं आहे. पण आज अंजलीने तिचं सर्व काही त्यांच्या ताब्यात दिलं होतं. त्या जोरजोरात रडायला लागल्या. त्या भरल्या गळ्यांनी त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या, आता मला काही माहीत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या मुलीला घरी परत घेऊन या. माझा गैरसमज झाला होता की ती इथे संपत्ती बघून आली आहे. ती माझ्या नितीनची पसंत आहे. नितीन नाही म्हणून काय झालं? कमीत कमी तो त्याच्या माघारी अंजलीला आपली मुलगी बनवून गेला आहे ना. त्यांच्या डोळ्यातलं पाणी अचानक थांबलं आणि ते आश्चर्याने त्यांच्या बायकोकडे बघायला लागले. मग नर्मदाताई म्हणाल्या, अहो उशीर करू नका. जा आणि लगेच माझ्या मुलीला घरी घेऊन या. साहेबरावांनी थरथरत्या हाताने अंजलीला फोन लावला. अंजलीने लगेच फोन उचलला. तिचे सासरे म्हणाले, बेटा कुठे आहेस तू? अंजली हळू आवाजात म्हणाली, बाबा बस स्टॉपवर बसले आहे. तुम्ही लोक तुमची काळजी घ्या. असं म्हणत तिने फोन कट केला. कारण तिचा आवाज भरून आला होता. नर्मदाताई म्हणायला लागल्या, अहो तुम्ही तिला घरी परत यायला का सांगितलं नाही? तिला घरी बोलवायचं ना. तुम्ही तिला परत फोन लावा. तिच्या सासऱ्यांनी परत फोन लावला. पण रेंज नसल्यामुळे तिचा फोन लागत नव्हता. नर्मदाताई बेचैन होऊन म्हणाल्या, खूप झालं आता. मला अजून उशीर करायचा नाही. मला अजून तिची वाट बघायची नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीजवळ मला घेऊन चला. मी तिला परत घरी घेऊन येईन. साहेबरावांनी लगेच गाडी काढली आणि त्यांच्या बायकोला एस टी स्टँडवर घेऊन गेले. थोडा वेळ शोधल्यानंतर अंजली त्यांना एका बेंचवर उदास बसलेली दिसली. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते आणि सुजले होते. अचानक कोणीतरी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. तिने आश्चर्याने मागे वळून पाहिलं. मागे सासूबाई उभ्या होत्या. त्यांना असं अचानक बघून ती उठून उभी राहिली. तिच्या सासूने पटकन तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, मला माफ कर अंजली. मी तुला खूप चुकीचं समजले होते. मी तुला घरातून हाकलून देण्याचा विचार करत होते. पण आज जेव्हा तू त्या घराला सोडून आलीस तेव्हा मला समजलं की तू संपत्तीची लालची नाहीस. आम्ही जरी खूप श्रीमंत असलो तरी आमचे विचार खूप गरीब आहेत. मलाही समजलंच नाही की तू इथे संपत्तीच्या नाही तर प्रेमाच्या, मायेच्या, आपलेपणाच्या नात्याने आली होतीस. प्रेम मिळवण्यासाठी आली होतीस. असं म्हणत त्यांचं मन भरून आलं. अंजली त्यांच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागली. तिच्या सासऱ्यांनी मागून तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा घरी चल. ते घर तुझ्याशिवाय मोकळं आहे. अंजलीने भरल्या डोळ्यांनी हो म्हणून होकार दिला. आज ती तिच्या सासू सासऱ्यांचा नाही तर तिच्या आईबाबांचा हात पकडून घरी आली होती.
ते लोक अंजलीची खूप काळजी घेत होते. अंजली पण तिच्या आईवडिलांसारखंच त्यांना मानसन्मान देत होती, त्यांची काळजी घेत होती. बघता बघता 5 वर्षे अशीच निघून गेली. एक दिवस साहेबराव त्यांच्या बायकोला म्हणाले, आता आपल्याला अंजलीच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे. हे ऐकून नर्मदाताई म्हणाल्या, हो, मी पण हाच विचार करत होते. नितीनला जाऊन एवढी वर्ष झाली आहेत आणि आपण तरी अजून किती दिवसांचे पाहुणे आहोत. आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपल्याला मुलीच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. आपण असंच आपल्या मुलीला एकटीला नाही सोडू शकत. त्या दोघांचं बोलणं अंजलीने ऐकलं आणि ती म्हणाली, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. साहेबराव म्हणाले, अंजली, आमचे डोळे बंद व्हायच्या अगोदर आम्हाला तुला सुखी झालेलं बघायचं आहे. तुला आनंदात बघायचं आहे. कोणीतरी आमच्या माघारी तुझी काळजी घेणार आहे. तुझ्या बाबांचं एवढं पण ऐकणार नाहीस का? आमचा तुझ्यावर काहीच अधिकार नाही का? आम्ही तुझ्या सुखाचा, आनंदाचा विचार नाही करू शकत का? हे ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. नर्मदाताई तिला मिठीत घेत म्हणाल्या, अंजली, रडू नकोस. हे आयुष्य कधी कधी आपल्याला तोडून ठेवतं, पण आपण आपल्या आयुष्याला अजून एक संधी द्यायला पाहिजे आणि आपल्या जीवनाला आनंदी बनवायचा प्रयत्न करायला पाहिजे. एक ना एक दिवस सगळ्यांनी या जगातून जायचं आहे, पण तोपर्यंत आपल्या जीवनाला एक योग्य दिशा द्यायला पाहिजे. त्या दोघांनी खूप समजल्यानंतर अंजलीने लग्नाला होकार दिला. साहेबरावांनी लगेच स्थळ बघायला सुरुवात केली. त्यांच्या बहिणीने एका मुलासाठी सुचवलं. त्याचे आई वडील या जगात नव्हते. तो त्याच्या काकांजवळ लहानाचा मोठा झाला आहे, पण त्याची काकी त्याचं लग्न करून देत नव्हती. साहेबरावांनी त्या मुलाची सगळी चौकशी केली. मुलाचं नाव अविनाश होतं. तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. त्याच्या पगारासाठीच त्याची काकी त्याचं लग्न करत नव्हती आणि जेव्हा तो लग्नाचा विषय काढायचा तर त्याची काकी त्याला धमकी द्यायची की मी तुला या घरातून हाकलून देईन. साहेबरावांनी अविनाशला सगळी हकीकत सांगितली. अंजलीचा फोटो दाखवला आणि लग्नासाठी मागणी घातली. अविनाशला अंजली आवडली. मग अविनाशला आणि अंजलीला एकमेकांना भेटण्याची परवानगी दिली. हळूहळू दोघे फोनवर बोलायला लागले. एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी या लग्नासाठी होकार दिला. लग्नानंतर अविनाश त्यांच्याच घरी येऊन त्या सगळ्यांसोबत राहायला लागला. आता सगळेजण आनंदात मिळून मिसळून एकमेकांसोबत जगण्याचा प्रयत्न करत होते. भूतकाळातलं दुःख त्यांच्यावर प्रभाव टाकायचा प्रयत्न करत होतं, पण ते लोक त्यांच्या भविष्याचा विचार करून घडून गेलेल्या वाईट घटना विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते.